टाळ्या वाजवत त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. व्यासपीठावरती पाहुण्यांचं आगमन होत आहे. आमच्याकडं रामकृष्ण हरी असं म्हणत नाहीत, हात जोडावे लागतात. रामकृष्ण हरी. छान, धन्यवाद. जय हिंद श्रीमान. श्रीमान, मैं 10वीं कक्षा का छात्र डॉक्टर नेताजी क्रय विद्यालय में परेड की अनुमति जाता हूँ. जय हिंद श्रीमान. या दिवशी आपल्याला संविधान मिळाले आणि तिथून याची अंमलबजावणी झाली. धन्यवाद सर. रामकृष्ण हरी सर्वांना. आदरणीय व्यासपीठ आणि नेताजी डॉक्टर नेताजी क्रय विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, आज सगळ्या सामाजिक संस्था नांदगाव संचलित डॉक्टर नेताजी क्रय विद्यालय सिंधगाव मध्ये आज आपण 77वा भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. त्या निमित्ताने आमच्याकडं रामकृष्ण हरी असं म्हणत नाहीत, हात जोडावे लागतात. रामकृष्ण हरी. छान, धन्यवाद. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जमा हमारा, सारे जहां से अच्छा ये हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आदरणीय व्यासपीठ डॉक्टर नेताजी क्रय विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, आज 26 जानेवारी 2026 हा दिवस सुद्धा वेगळा आहे, तारीख सुद्धा वेगळी आहे. आणि आज मला फार नशीबवान समजतो की अशा या वातावरणात प्रमुख पाहुणे म्हणून मला निवडलं आणि आज ध्वजारोहणाची संधी दिली. खरं तर सुरुवातीला मी तुम्हाला या गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ध्वजाला सलाम करून माझे काही विचार जे आहेत ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. मित्र, आपण भारतीय लोक हे उत्सवप्रिय आहोत. जगामध्ये उत्सवप्रिय भारत मानला जातो. वेगवेगळे सण आपल्याकडं विविध प्रांतीय लोक साजरे करत असतात, पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण प्रत्येक जण अभिमानाने साजरा करतो. याच्या मागची कारणं तुम्हाला माहिती आहेत. आपला देश कितीतरी वर्ष पारतंत्र्यात होता आणि आपल्याला हे जे स्वातंत्र्य मिळालंय ते अनेकांच्या बलिदानामुळे मिळालेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याकडं बऱ्याचशा काही समस्या आहेत. खरं तर मला असं वाटतं की डॉक्टर नेताजी क्रय हे नावातच त्यांच्या सर्व काही आहे आणि त्यांनी जे हे मोठं संकुल उभा केलंय त्याद्वारे आज समाज घडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कारण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, तेव्हा हे कुठं स्वातंत्र्य मिळालं. आणि मिळालेलं स्वातंत्र्य जे आहे ते टिकवण्यामध्ये अनेक न्यायाधीश आहेत, वकील आहेत, मीडिया आहे,
यांचाही सहभाग आहे, त्यामुळे आपण हे टिकवून ठेवलंय. पण याच्यामध्ये जर पाहिलं तर आजही आपल्याकडं खूप मोठ्या समस्या आहेत. आणि तुम्ही म्हणाल सर आम्ही त्याच्यामध्ये काय करायचं, तर तुम्ही उद्याचे नागरिक आहात, उद्याचे संविधानाला टिकवणारे आणि पुढे नेणारे जागृत नागरिक होणार आहात. म्हणून मला तुमच्याशी काही गोष्टी सांगायच्या आहेत की तुमची जी प्रार्थना आहे ती मला खूप भावली. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे. तुम्हाला माहित असेल साने गुरुजी आईंना म्हणाले होते, आई मी मोठं झाल्यावर काय होऊ. साने गुरुजींना आईने सांगितलं होतं तू चांगला माणूस हो. आज मला वाटतं डिग्र्या घेऊन खूप काही डॉक्टर होता येतं, इंजिनियर होता येतं, पण डॉक्टर करायसारखे जर सर पुन्हा मागं वळून बघितलं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा माझ्यासारखा झाला पाहिजे अशी तळमळ जेव्हा प्रत्येक भारतीयामध्ये येईल ना, तेव्हा आपण असे सण साजरे करण्याच्या लायक होऊ असं मला वाटतं. त्या पद्धतीनं आपण जर काम केलं तर मला वाटतं नक्कीच त्या गोष्टी होतील. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाने काय करायला पाहिजे. मी पण वर्षुणेसारख्या ग्रामीण भागातलाच विद्यार्थी होतो. 1998 मध्ये मी पण छोटंसं शिक्षणामध्ये खूप रस असल्यामुळं छोटं कोचिंग क्लासेसचं युनिट चालू केलं. ते करत असताना त्या ठिकाणी मी माझी सगळी प्रगती साधली आणि त्यानंतर मलाही वाटलं की चला आपण पुन्हा गावाकडे वळूया. आणि त्या माध्यमातून गेली 5-6 वर्ष जो रोटरी क्लब, तुम्ही कदाचित इंटरनेटवर जर पाहिलं तर रोटरी क्लब ही जॉन हॉर्टॉरिस या एका व्यक्तीनं अमेरिकेमध्ये 150 वर्षापूर्वी चालू केलेली संस्था आहे आणि आज साधारणतः ती 200 देशामध्ये काम करते. तर याचं काम तेच आहे की आपण जे करतो ते खरं आहे का, ते इतरांना लाभदायक आहे का, त्या तत्वाचा भाग घेऊन आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीचं किंवा आपलं काम असं असावं की ज्याचा फायदा सर्वांगीण व्हावा. या शाळेमध्ये पाहिल्यानंतर बघितलं की ही शाळा सर्वच विद्यार्थ्यांना तयार करते. अध्यात्म असेल किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे आता आपण डेमो पाहिला त्याच्यामध्ये पाहिलं की आपल्याला एखादं बघून चित्र काढता येत नाही. त्या दीदीनं न बघता अगदी एक रेख सुद्धा इकडं तिकडं न जाता त्या गोष्टी आत्मसात केल्या. आणि असे जर विद्यार्थी तयार केले तर मला वाटतं सर आपला देश महासत्ता होण्याला अजिबात वेळ लागणार नाही. कदाचित त्याची ही आपल्याला चुणूक आता लागलेली आहे. आणि तुमच्या शाळेचे प्राचार्य असतील, उपप्राचार्य असतील, संस्थापक असतील, हे सगळेच मला पॉझिटिव्ह दिसत आहेत. या वास्तूमध्ये आल्यानंतर सगळ्या पॉझिटिव्ह वायूज आहेत आणि या वायूज अशाच टिकाव्या. आणि ग्रामीण भागातील मुलगा काय करू शकतो याची मला वाटतं आपल्याकडं अनेक उदाहरणे, खूप काही उदाहरणे. आणि आपल्याकडं जरी सुखसुविधा नसल्या तरी बाळांनो तुमच्याकडे एकच माध्यम आहे ज्याला आपण अभ्यास म्हणतो. अभ्यास हा करत राहायचा आहे, त्या पद्धतीनं करायचा आहे. आणि तुम्ही खूप नशीबवान आहात की अशा पद्धतीची संस्थेमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळालंय. पूर्वी सुद्धा लोकांना आपल्याला माहितीये की गावोगावी पारायण असायचं किंवा गावोगावी एखादा ग्रंथ पुन्हा पुन्हा वाचला जायचा. आणि त्यातून किंवा मला वाटतं इथं हजर असणाऱ्या मुलांची गणपतीची आरती किती जणांची पाठ आहे सांगा, हात वरती करा. गणपतीची आरती माहिती का तुम्हाला? अमेरिकेमध्ये म्हणली जाते का आपल्याकडे म्हणली जाते? सुखकर्ता आरती किती जणांची पाठ आहे? अरे बापरे, आरती पाठ नाही सर, आपल्याकडे गणेश उत्सव नसतो का? असतो ना. तर लक्षात घ्या, तुम्ही आता हात वरती करत नाहीये. गणपतीची आरती पाठ असणं हे आजपर्यंत आपण फक्त ऐकून आरती पाठ झाली. कुणीही मला वाटतं पुस्तक घेऊन आपण म्हटलेलं नाही. त्याला एकमेव कारण आहे दादांनो, आपल्याकडं दरवर्षी हा उत्सव 10 दिवस असतो. आपण हो म्हणो किंवा नको ती आरती आपल्याला हॅमरिंग करत असते, कुठंतरी कुणीतरी म्हणत असतं आणि ती पाठ होते. मग मला सांगा, ऐकून जर आरती पाठ होते तर 10-10 वर्ष अभ्यास करून आपल्याला गणित का येत नाही किंवा इंग्लिशचं ग्रामर का येत नाही? याचं साधं सोपं उत्तर आहे, आपली उजळणी कमी पडते आहे. त्या पद्धतीनं रिव्हिजन करत राहा. आणि जर तुम्ही शैक्षणिक जीवनात यशस्वी झाला तर मला वाटतं तुमच्या बाकीच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अशी मी आशा बाळगतो. आणि हे संकुल अशाच पद्धतीनं वाढत जावं आणि पुन्हा पुन्हा की या संकुलाबरोबर या सगळ्या विद्यार्थ्यांचं किंवा विद्यार्थ्याबरोबर संकुलाचं नाव देश पातळीवर नावे तर जगभरात जावं. आणि आजचे फोटो हे तुमच्या आमच्या रोटरीच्या माध्यमातून जगभर गेलेले आहे सर. त्यामुळे आपल्या शाळेचं नाव आजच हे जगभरामध्ये गेलेलं आहे, पण ते तुमच्या कर्तृत्वानं जावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.